गडचिरोली महिला व बाळ रुग्णालय गडचिरोली येथे येणारा प्रत्येक रुग्ण हा अतिशय दुर्गम भागातून आणि सामान्य कुटुंबातून आलेला असतो. आजारपणाच्या चिंतेने खचलेला हा माणूस जेव्हा रुग्णालयात येतो तेव्हा औषधा इतकीच गरज सकस अन्नाची असते. रिकाम्या पोटी औषधी कशी घेणार हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण माणुसकीचा घास हा प्रकल्प लोकसहभागातून सुरू केलाय. आजवर हजारो भुकेल्या जीवांना आधार मिळालाय, पण सध्या मे महिन्याचे दिवस आहे. निसर्गाचा दाह जसा वाढलाय तसाच आपल्या या उपक्रमात लोकांचा सहभाग मंदावलाय. बाहेर 45 अंशाचे तापमान असताना आपल्या पोटच्या गोळ्याला घेऊन आलेल्या मातेला किंवा आजारी पडलेल्या पत्नीसोबत असलेल्या पतीला जेव्हा अन्नासाठी बनवण करावी लागते तेव्हा माणुसकी म्हणून आपले काळीज तिळतिळ तुटायला हवे. मे जून महिन्याच्या या सुट्ट्यांमध्ये किंवा आपल्या घराच्या आनंदाच्या क्षणी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, स्मृतिदिन किंवा विशेष दिवस व केवळ मदतीची भावना म्हणून या रुग्णांचा व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांचा विचार करा. तुमचा एक छोटासा वाटा एखाद्या गरजूंचे पोट भरू शकतो. माणुसकीचा हा घास केवळ अन्न नसून तो त्या रुग्णांना दिलेला जगण्याचा अधिकार आहे. चला तर मग या कडक उन्हात माणुसकीची शीतल सावली करूया. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली.